नमस्कार मंडळी, स्वागत आहे अमृता यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत बटाटा चकली। करायला ही सोपी आणि घरगुती साहित्यामध्ये बनते। चवीला तर अप्रतिम होते। महिनाभर अगदी आरामात टिकून ही राहते चकली। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। उकडलेले 2 बटाटे घेतले, याला मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करायची। तर यात थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची। पेस्ट करून रेडी झाली। 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी चणा पीठ घ्यायचं, त्यात हळद, जिरे, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे तुपाचं मोहन आणि याला मिक्स करून घ्यायचं। तर असा गोळा रेडी झाला की यात बटाटा पेस्ट घालून घ्यायची। तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता। बटर किंवा तूप घातल्याने चकलीला टेस्ट ही खूप छान येते। इथे पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही। तर पीठ बनवून आपलं रेडी झालं। चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून घेतलं। तेलही छान कडकडीत तापलेलं आहे। तर आता चकली पाडायला सुरुवात करूया। चकली करताना तुम्ही कुठल्याही शेपमध्ये देऊ शकता। चकली ही स्लो गॅसवरतीच तळायची आहे, जास्त फास्ट गॅसवरती तळायची नाही। स्लो गॅसवर तळल्यामुळे चकली ही छान अशी तळली जाते। बुडबुडे कमी झाले की चकली पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने तळून घ्यायची। मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका। तर चला, आपली ही चकली बनवून रेडी झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे। मी एक चकली तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते। पाहू शकता तुम्ही किती आपली अशी कुरकुरीत चकली ही बनवून झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी करायला बिलकुल विसरू नका। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चला, बाय बाय।